नमस्कार मित्रांनो, छायास व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आता मी निघालेली आहे दादर मार्केटला, ज्वेलरी मार्केटला जाऊया आपण. सोबत येते आहे प्रिया. चलायचं मग. मध्ये सौंदर्य प्रसाधनं आणि आपल्याला कॉम, नेल पेंट अशा इतर सगळ्या ज्या वस्तू आहेत, ॲक्सेसरीज खूप छान छान भेटतात आणि कमी किमतीत चांगल्या क्वालिटीच्या भेटतात. तर तिथे मी कॉम वगैरे बघितलं आणि प्रिया बघत होती तिथे टॉईज वगैरे. खूप छान होते खरंच, क्यूट सॉफ्ट. तर ती मला दाखवत होती. मी पण तिथे वॉलेट वगैरे बघितलं, पण माझ्याजवळ आता सध्या होतं म्हणून मग मी ते नाही घेतलं. इथे आम्ही एक मोबाईल शॉप दिसलं, तर तिथे खूप छान छान कवर आणि त्याच्या ॲक्सेसरीज सगळं मिळत होतं. माझ्या मोबाईलचं पण कवर खराब झालं होतं, तर प्रिया म्हणत होती की तू पण घेऊन टाक किंवा आपण बघूया. पण आम्हाला तिथे एवढं काही बरोबर भेटलं नाही. अंडी वगैरे खूप सुंदर अशी रचलेली होती. दादरला इथे आम्ही हे आतल्या मार्केटमध्ये जात आहोत. इथे खूप कमी जागेमध्ये खूप मोठं होलसेल मार्केट आहे हे. तर इथे छान पूजेचे साहित्य, तोरणं आणि लग्नाला लागणारी रुखवतं, हळदीचे दागिने, मुलींना तोरणं, तिथे सगळी सामग्री उपलब्ध होती. मला ज्वेलरी बघायची होती म्हणून मग मी ज्वेलरी शॉप्सकडे गेली. बघत आहे. आपण कोणत्याही कानातल्यांसोबत यांना सेपरेट घालू शकतो. खूपच सुंदर दागिने तिथे होते विकायला, खूपच वेगळ्या प्रकारचे, मोत्याचे, गोल्डचे, डायमंडचे. तर तुम्हाला असं होतं की कोणतं घ्यावं आणि कोणतं नाही, सगळीच घ्यावीशी वाटतात. आता मी रुद्राक्ष आर्ट मध्ये आलोय, जे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं तिथेच. आता पण खूप छान कलेक्शन आहे यांच्याकडे. इथे सेल लागलेला होता बाहेर एका दुकानात. इथे बांगड्या, कानातले, मंगळसूत्र
असे कोणतंही घ्या 50 रुपये असे वेगळ्या वेगळ्या रेट्समध्ये तिथे सेल होता. नंतर इथे सुंदर सुंदर टॉप्ससुद्धा 150मध्ये असे सेलमध्ये लावलेले होते. खूप सुंदर होते. त्यानंतर फिरण्यात भरपूर वेळ होऊन गेला होता, कळलंच नाही किती वेळ झाला. मग आम्ही थकलो पण होतो, भूक पण लागली होती. मग आम्ही डिसाईड केलं की आता आपण जेवण करूनच जायचं घरी. मग आम्ही तिथे जेवायला थांबलो. आता आलो आम्ही घरी. माझ्या फोनची बॅटरी संपल्यामुळे मला मग शूट नाही करता आलं. आता मी तुम्हाला दाखवते की मी दादर मार्केटमधून काय काय आणलं ते. मेन्यू सोबत आम्ही फॉर्म घेतलाय आणि मला कधीचा असा मोठा फॉर्म घ्यायचा होता, तो मी घेतला. बाकी तिथे दुसरं होत्या वस्तू घ्यायच्या पण मग त्या नाही घेतल्या. आता नंतर हे कानातले सुंदर आपले ट्रेडिशनल आउटफिटला साडीवरती वगैरे छान दिसतात. त्यानंतर त्या बांगड्या घेतल्या मोत्याच्या. या पांढऱ्या मोत्याच्या बांगड्या अशा मोगऱ्याच्या फुलांसारख्या, असा व्हाईट असा ट्रेडिशनल याच्यावरती खूप सुंदर दिसतात. या एक घेतल्या आणि एक हा घेतला. याच्यामध्ये असे गुलाबी कलरचे खडे आहेत, तर असे 2 जोड मी घेतले. त्यानंतर हे एलपेंट घेतली आणि या अजून बँगल घेतल्या मी. हे असं काश्मीरी बँगल आहेत काटेच्या. गुलाबी घेतल्या. मला कधीच्याच घ्यायच्या होत्या, मग आज बाजारात गेली तिथं दिसलं तर मग नेकलेस घेतला. त्याच्यासोबत असे कानातले पण आहेत. एकच घातलं की छान दिसतं. मग कधी कधी तुम्हाला खूप जास्त नसतं घालायचं, पण एक सिंपल असं लॉंग एकच व्यवस्थित की छान दिसतं. आणि
सुंदरसे असे कानाचे वेल घेतले. हे सगळं मी मोत्याचंच घेतलं आहे. तुम्हाला दिसणार नाही, त्याच्यावरती दाखवले. अशा 3 लेअरच्या अशा वेल घेतल्या. छान आहेत, सारे मोती आहेत त्याला 3 लेअरच्या. सोबत आपलं आपलं पण पण नाही घालायचं. प्रियाने मला मदत केली आता शूट घ्यायला. आम्ही दोघं खूप दमलो आहेत, खरं म्हणजे खूप फिरलो दोघींनी, खूप मजा केली. हो ना, खूप फिरलो आपण. तर चला आता आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला माझा व्लॉग आज आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.